पण आत्ता मी मॅप्रो गार्डनला आलो आहे. सगळं मॅप्रोचे प्रोडक्ट्स, हे फ्रुबा, फलेरो, हे सगळे मॅप्रोचे फ्लेवर्ड प्रोडक्ट्सचं मार्केट आहे. अशा ऑफर वगैरे लावल्या आहेत. स्पेशल ऑफर, बाय 1 ग्रॅम जॅम गेट अनदर 1 kg फ्री. सो 1 किलोग्रॅम. सो मस्त असं मार्केट आहे. फक्त फ्लेवर ज्यांना आता मला ज्यांना कळलं ते इथे टेस्ट करायला मिळतं वाटतं. आय थिंक फ्लेवर स्ट्रॉबेरी. सो आपण टेस्ट करूया. बघू शकता अजून भरपूर मोठं मार्केट आहे इथे. पण कॉर्न नाचोज वगैरे जे काय आहे, क्लासिक कुकीज वगैरे वगैरे, मस्त आहे मार्केट. छान असं मार्केट आहे, एक नंबर. इथे सगळे मोजितो टेस्ट करायला ठेवलेलं आय थिंक. लॉन्च, हे सगळे लॉन्च प्रोडक्ट आहेत. म्हणजे ह्याचं सगळे मोजितो वगैरे वगैरे, ब्ल्यू कॅराको, ग्रीन ॲपल, त्याच्यामध्ये सगळे मोजितोज वगैरे बनणार आहेत असं थोडक्यात. हा कुठला पीच फ्लेवर आहे. सगळे फ्लेवर आहेत फळांचे, सगळ्याचे पल्प वगैरे वगैरे. इथे सगळीकडे ना टेस्ट करू शकतो तुम्ही प्रोडक्ट. टेस्ट आवर प्रोडक्ट हिअर असं. सो हे काय शरबत आहेत, वेगवेगळी व्हरायटी आहे. कुठे 500 ml ची बॉटल 405 रुपये, थंडाई शरबत. सो असं मस्तपैकी मार्केट आहे. मॅप्रोच्या इथे ना तुम्ही टेस्ट करू शकता. त्यांनी बनवून ठेवलेला हा एक मोजितो आहे, ग्रीनवाला जो दाखवला ही बॉटल. नाईस वन. खाकरा फॅक्टरी म्हणून इकडे सगळे खाकरा मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे खाकराज वगैरे वगैरे. म्हणजे खाण्यापिण्याची फुल चंगळ आहे खरं तर इथे. जेव्हा लोक येणार घरी खूप सारा खाऊ घेऊन जातात. फॅक्टरीज वगैरे वगैरे. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे वेगवेगळे गेम्स आहेत पुन्हा मॅप्रोवाल्यांचे. छान छान गेम्स, कॅन्डीज. बापरे, हा बघा, हा तो गेम जो मी प्रत्यक्षात पहिल्यांदा बघतोय. हा असा गेम खेळायचा आहे. तो मुलाला जसं बांधलाय. हा वाला गेम आहे इकडे. मस्त गेम आहे. भरपूर सारे चॉकलेट्स घेऊन या वरती. आणि इकडे तुम्हाला चॉकलेट्स जर विकत घ्यायचे असतील तर 198 रुपीजला चूज युअर कंटेनर, फिल ॲज मच ॲज युअर विश अँड 198 रुपीज. म्हणजे यातला एक कंटेनर उचलायचा, त्या कंटेनरमध्ये तुम्हाला जो वाटतो त्या कंटेनरमधलं किती पाहिजे तेवढे भरायचे. दाबून दाबून भरले तरी चालेल. फलेरो चॉकलेट्सचे वेगवेगळे फ्लेवर, वेगवेगळे जेली चॉकलेट्स आहेत, सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत बाय द वे. म्हणजे जे ऐकलेही नाही आहेत असे फ्लेवर आहेत किंवा मी पाहिलेही नाही आहेत. आणि हे जे दिसत आहेत हे सगळे लटकवलेले बाहुले, हे सगळे वरती तिकडे तुम्हाला गेम खेळल्यावर मिळणार आहे, तो बास्केटबॉलचा. हा महाबळेश्वरमधला मॅप्रो गार्डन एरिया आज जरा मोकळा मोकळा वाटतं. काल भरलेला होता, पण आज काय झालं, पाऊस पडला ना, त्यामुळे सगळं त्याचं हेच खराब झालं. मॅप्रोचा मूडच खराब झाला आय थिंक सो. लोकांचा मूड खराब झाला, ज्यामुळे आता मॅप्रोला फार गर्दी नाही आहे, कारण सगळे हॉटेलमध्ये जाऊन झोपले. आता मला फक्त जो माझ्या एका ओळखीच्यांनी सांगितले तो फ्लेवर घ्यायचा. काउंटरला जाऊन आता तो फ्लेवर घेतो, फुल स्ट्रॉबेरी 1 लिटर. सो बघू आता. बॉटल माझ्यासाठी नाही घेते, घेतो आहे आमच्या एक ओळखीचं आहेत त्यांच्यासाठी. त्यांना कळलं मी महाबळेश्वरला, बोलले स्ट्रॉबेरीचा क्रश जमला तर
सो त्यांचं क्रश आहे स्ट्रॉबेरी, सो त्यांना हवं आहे हा स्ट्रॉबेरी क्रश. त्यांना उद्या किंवा परवा भेटल्यावर मी देऊन टाकेन हा क्रश. प्लीज मी आत्ता आज किती वाजलेत? संध्याकाळचे वाजलेत. आता काय संध्याकाळ कुठे, रात्र झाली, 9:30 होत आलेत. आणि मी महाबळेश्वरमध्येच जरा मी ज्यांच्यासोबत आलो आहे ते फिरत आहेत आणि म्हणून मी असं सहज मोमोज खायला आलो. काल पण इथे मोमोज खाल्ले होते आणि आज पण इथे मोमोज खायला आलो. आणि मग बोलता बोलता विषयामध्ये कळलं की हा माझा भाऊबंधूच लागतो. कसं ते आपण नंतर सांगतो मी तुम्हाला. पण महाबळेश्वरमध्ये हा मोमोजची गाडी चालवतो. म्हणजे गाडी म्हणण्यापेक्षा एक असं त्यांनी टपरी टाईप बनवलं आहे, मस्त बनवलं आहे. शॉप बघू शकता तुम्ही त्याचा, द मामाज मोमो म्हणून शॉप आहे. आणि हा आहे संकेत शिंदे. हाय संकेत, कुठल्या गावचा आहेस तू बाय द वे? मी बोंडरवाडीमध्ये राहतो. बोंडारवाडीमध्ये राहतो. आणि तुझी आणि माझी ओळख कशी झाली जरा सांगू शकशील का? काल आता तुम्ही मोमोज खायलाच आलेला परत आलेला, मग प्रॉपर ओळख झाली. हां, पण ओळखीमध्ये अजून काय निघालं ते सांग. काय आपण एकच गावचे. एकच म्हणजे थोडक्यात जे मी याच्या आधी घाटाईचे ब्लॉग बनवले होते तुम्ही बघितले असतील, तर मी तिथे सांगितलं की 7 गावची 8 गावची यात्रा असते किंवा 9 गाव मंडळ झालं की नाही आता. सो पहिले 8 गाव होते ना. तर मग तिकडे शिंदे काळे जे असतात, तुम्हाला काठी पालखीचा मान ज्यांचा असतो मी बोललो त्यातलाच हा एक संकेत शिंदे. आणि हे बोलता बोलता कळलं, तोपर्यंत माहीत नव्हतं असं मी असं रॅन्डम मला वाटलं महाबळेश्वरमधलंच एखादा कोणीतरी असेल. पण त्यांनी मग जशी ओळख सांगितली मी बोललो अरे वा, मी पण तिकडे बघत आहे मी पण घाटे देवीचा. सो अशा प्रकारे आमची चांगली ओळख झाली, नंबर शेअर झाल्यात. आणि बॅटरी इतकी लो होत आली आहे, 4% राहिली आहे आणि 2% माझा व्हिडिओ चालू होत नाही. म्हणून मी लवकरात लवकर म्हटलं उरकून टाकूया, ब्लॉगमध्ये ह्याला पण घेऊया. आणि खूप चांगली मेहनत करतो हा पोरगा इथे, तर मला फार आवडलं. अशीच मेहनत करत राहा भावा. द मामाज मोमो हे जे तुझं शॉप आहे ना, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना, निदान माझे सबस्क्रायबर्स आणि सबस्क्राईबच्या व्यतिरिक्त जे बघतात सबस्क्राईब न करता सुद्धा, तर त्या सगळ्यांपर्यंत पोहोचू दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तुझं शॉप अजून भरभराट होऊ दे. हे जे तू इथे टाकलंस, तू मॉल टाकावास कुठेतरी लवकरात लवकर. आलोय लिंगमाला वॉटरफॉल इकडे आणि तुम्ही बघू शकता आज 3रा दिवस आहे महाबळेश्वर ट्रिपचा. इथे 3ऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही या नदीचा सुद्धा इथे उभा राहून आनंद घेऊ शकता. खूप छान. म्हणलं तिथे काहीतरी ॲडव्हेंचरस गेम वगैरे आहेत, ते आता चालू नाही आहे, ते होईल लवकर चालू. तो पाऊस आहे आणि मी छत्री न घेता आलो आहे, फक्त मोबाईलच्या वर हात ठेवला आहे आणि त्याच्यावर सगळं चाललंय. सो बघा कशा प्रकारे पाणी वगैरे वाहतंय. इकडे छोटंसं डॅम बांधलेलं आहे, तुम्ही इकडून वॉटरफॉलपर्यंत जाऊ शकता. आता इथे रिव्हर क्रॉसिंग झिप लाईन. सो हे सुद्धा एक ॲडव्हेंचर आहे आणि ते तुम्ही इथे आल्यावर करू शकता. लिंगमाला वॉटरफॉलच्या इकडे तिथून खाली उतरायला जागा आहे परत. फारच सुंदर निसर्ग आहे महाबळेश्वरमधला हा. आणि इथे पर्यटन स्थळ एवढं छान डेव्हलप केलेलं आहे की लोकांना प्रत्येक गोष्ट इथे आनंदाने करता येऊ शकते. सो आता हे बघा, इकडून चालत असं जायचं आहे. ब्रिज बांधलेला आहे, कुणाला त्रास होईल असली कुठलीच गोष्ट नाही आहे. पाऊस पडतोय, पाण्याचा खूप आवाज येतोय, म्हणून मी थोडं मोठ्याने बोलतोय. माझा रेनकोटचं हे येत होतं पुढे, मी रेनकोट घातला ॲक्च्युली. मोबाईल भिजतोय तसं बघायला गेलं तर. इथे पण दुकान वगैरे आहेत, काय खायचं असेल इथे तर, पण आता ते चालू नाही आहे सगळं. तर आता पुन्हा एकदा आपण चाललो इकडे वॉटरफॉलच्या दिशेने. इकडे ट्रॅक बनवून ठेवला आहे कुठल्या, तुम्ही बघू शकता. झाडी एवढी सुंदर आहे इकडची, असं वाटतं कुठल्या तरी जंगलात ॲडव्हेंचर करतोय. वा वा, खूप सुंदर आहे. हा ब्लॉग नक्की सगळ्यांना आवडेल, मी गॅरंटी देतो.
कारण निसर्ग एवढा सुंदर ह्याच्यामध्ये टिपला गेलाय. एक काम करा ना, वेगळा कॅमेरामॅन नसताना मी एकटाच कॅमेरा घेऊन फिरतो, सो थोडं तुम्हाला न आवडण्यासारखं वगैरे होऊ शकतं, पण खूप मजा येते व्लॉग बनवताना. कॅमेऱ्यावर पाणी पडलं होतं ते पुसत होतो. वॉटरफॉलपर्यंत जायला हा रस्ता बनवून जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि आता समोर साहिल आणि यास्मिन, साहिल जिजू आणि यास्मिन दोघंही दिसत आहेत मला. त्यांनी फोन करून बोलवला, रे इतना अच्छा व्लॉग बनेगा आपका, तो उधर क्यों रुके हो, व्लॉग बनाओ. कट झाला व्लॉग. पण तेव्हा इथे ताई किती मेहनत करत आहेत ह्या, जेणेकरून दुकान वगैरे, मक्याचं कणीस वगैरे. हा पावसात आणि आनंद. पहिला घेतलेला कालचा हिरवा रेनकोट हा मी ह्याच्यावरच विसरलो, हॉटेलवर. सो मी हॉटेलवाल्यांना सांगितलं जाताना मी घेतो, आणि आता हा दुसरा रेनकोट घातला ॲक्च्युली. हो हो. इधर साहिल जीजू और यास्मीन दोनों मिल गए. अभी हम चलेंगे आगे. चलो. बघा इथे लिहिलंय बघा, हे लिंगमाला वॉटरफॉल, मिनी वॉटरफॉल अँड पूल फॉर्म बाय वेना रिव्हर. मेन वॉटरफॉल अप्रॉक्सिमेट 750 मीटर अवे. म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर अवे मेन वॉटरफॉल आहे, इकडे मिनी वॉटरफॉल आहे. सो इथे लोक फोटो वगैरे काढत आहेत, तुम्ही बघू शकता. कसं प्रत्येकाला असं छान वाटतंय निसर्गामध्ये आल्यावर. एकतर मुंबईमध्ये राहत असतील, कोणी कुठे राहत असतील, पण जेव्हा माणसं फिरायला येतात ना, फिरायला, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार असतो, हे गेला उडत, एन्जॉय करूया. आणि ते एन्जॉय करत आहे. सो पाऊस एन्जॉय करतायत, इकडचं वातावरण एन्जॉय करतायत, इकडचं जंगल एन्जॉय करतायत. रस्ता बघा किती झाडी झुडपांमध्ये बनलेला आहे, एकदम यू टाईप. असं यू टाईप पूर्ण वरून असं गेटसारखं बनवलं गेलं आहे, आणि खूप सुंदर वाटतं हे. आता कॅमेरा मी ह्याच्या आत नेतो, पूर्णपणे झाकलेलं झाडांनी. मोबाईलला कवर आहे तसं, पण तरी पण भिजणं मोबाईल फार. मस्त झाडं झुडपं आहेत, जंगल आहे पूर्ण. आतमध्ये गेलात तर कदाचित लवकर हरवू शकता तुम्ही, इकडे रस्ता वगैरे चुकू शकता, असं जंगल आहे हे. जेव्हा नदीला अजून तुडुंब वरती असेल, तोपर्यंत तुडुंब भरत असेल नदी वगैरे, तेव्हा वरती पण कदाचित पाणी येत असेल, आय डोंट नो. पण मग तेव्हा हे बंद करत असतील. 750 मीटर्स अवे दुकान आहे इकडे. इथे मक्याचे कणीस, कॉर्न भेळ, उकडलेले शेंगदाणे, चणे, त्यांची मस्त कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू हे सगळं टाकून भेळ बनवण्यात येऊ शकतं. भेळ बनवून देतात. सो ती छान लागते. हे इथे नाही, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पर्यटन स्थळांवर असतं. पण काय वातावरणामध्ये तेच खायला मजा येते. गरम गरम करतात असं मस्त एका घमेल्यामध्ये. हा वॉटरफॉल थोडा लांबच आहे आय थिंक. वॉटरफॉलसाठी चाललो आपण, पण छान पायऱ्या वगैरे बांधून ठेवल्यात, त्यामुळे पर्यटकांना त्रास होत नाही. हे यास्मिन आणि साहिल जिजू मागून येत आहेत, मी पुढे गेलो त्यांच्या, एवढं वजन असून सुद्धा. ॲक्च्युली ते कॉलसाठी थांबले होते का. आता चढता चढता मला जाणवलं की खाली खूप खोल दरी आहे, आणि ती तुम्हाला दाखवावी म्हणून मी कॅमेरा काढला. बापरे, तुम्ही बघू शकता, त्या कॅमेऱ्यात मधून दिसत नसेल. बाबा बाबा, सुपर सुपर. तुम्हाला काही दिसतंय का धुक्यामध्ये? आणि हे महाबळेश्वरचे काही हॉटेल्स वगैरे आहेत. कशा प्रकारचं धुकं, डोंगरही दिसत नाही एवढं लांब लांब, पुढे तर स्वर्गच वाटतो. अतिशय सुंदर असे धबधबे.
फारच सुंदर वातावरण आहे. बघू शकताय इथे फक्त एका पॉइंटला व्ह्यू होतोय हा धबधबा. खूप मोठा धबधबा आहे, लिंगमाळा धबधबा म्हणून. आणि आता पुढे आम्ही जाऊन बघतोय अजून कुठून व्ह्यू मिळेल, पण मला नाही वाटत. धुकं खूप असल्यामुळे आहे ना, तो दिसेलच याची गॅरंटी नाही आहे. धुकं खूप आहे, त्यामुळे धुकं, त्यात पडणारा पाऊस आणि फिरायला आलेल्या लोकांचा थोडासा हिरमोड होतोय की अरे वॉटरफॉल व्यवस्थित दिसत नाही आहे. पण इथे फेन्सिंग वगैरे लावलं आहे. बापरे, किधर दिख रहा? इथे धबधबा आहे, तिथे डोळ्यांना दिसलं. आणि इथे खाली तुम्हाला फक्त दिसलं तर हे, त्याच्यानंतर ती पुढे नदी वाहत चालले. धबधब्याचं पाणी पुढे बघा असं चाललंय तसं. बापरे, हे आहे आत्ताचं महाबळेश्वरचं वातावरण. या मित्रांनो समोर आहे ना, तिथे धबधबा आहे. हा माझा हात आहे ना, इथे कुठेतरी धबधबा आहे बघा. मला पण आता ते स्क्रीनवर दिसत नाही मोबाईलच्या, पण आता तो धुक्यामुळे ना अदृश्य, जेवढं लांब जाऊन बघणार तेवढं तो म्हणजे कमी अदृश्य असं, म्हणजे अदृश्य राहील. कारण धुक्यामुळे ते दिसणं फार कठीण आहे. आणि मगाशी जो इकडचा परिसर जो दिसत नव्हता ना, तो थोडासा आता दिसतोय, डोंगर वगैरे. इथे छोटे छोटे धबधबे आहेत, तुम्ही बघू शकता. ते छोटे 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 धबधबे आहेत, पण सगळ्यात मोठा धबधबा तो हाच आहे, लिंगमाळा धबधबा. लिंगमाळा वॉटरफॉल. दिस इज द मेन वॉटरफॉल इन 3 stages. Height of waterfall in approx 500 feet. View of Vena Valley. So आता कदाचित मगाशी माझा कॅमेरा झूमवरच होता. सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं वातावरण आहे इकडे. हा शेवटचा पॉईंट आहे, इथूनच मेन धबधबा दिसतो. आणि सगळे पर्यटक इथे फक्त धबधबा बघायला. आणि जर शांततेत तुम्ही ऐकलात तर धबधब्याचा आवाज पण येतो. मी थोडंसं मुद्दाम तिकडे जातो धबधब्याचा आवाज घ्यायला. विजिबल आहे अजून धबधबा, आणि तुम्ही धबधब्याचा आवाज ऐकू शकता. थोडेसे ढग हटले होते म्हणून मी दुसऱ्या एका मोबाईलमध्ये टेक घेतला तोपर्यंत, कारण तो हातात होता. पण हा टेक मी पुन्हा माझ्या मोबाईलमधून घेतोय. धबधबा थोडा कमी विजिबल झाला आहे धुक्यामुळे, ढगामुळे. पण आता खूप सुंदर आतमध्ये. खालचं काय लाईफस्टाईल असेल आय डोंट नो, पण हे जे काय आहे ते बघून छान वाटतं. हेच भारी वाटलंय लिंगमाला वॉटरफॉल बघून. यास्मिन आणि साहिल जिजू पण निघाले. आता आम्ही सगळे निघणार. आणि आता कदाचित पुण्याला त्यांना शनिवारवाडा बघायचा आहे, सो तिकडे जाऊ. पण मी ते ह्याच ब्लॉगमध्ये कवर करू की ते पुढच्या ब्लॉगमध्ये, हे मला कळत नाही आहे. मी चिटिंग करून 2 ब्लॉग बनवू शकतो, पण मी खूप जेन्युइन आहे, सो कदाचित ह्याच ब्लॉगमध्ये मी टाकेन. अतिशय जेन्युइन आहे मी, प्रामाणिक माणूस, अति प्रामाणिक माणूस. आणि त्याचा मला कधी कधी त्रासही होतो, त्याचं कधी कधी मला भोगावंही लागतं अति प्रामाणिक असल्याचं. मैत्री, नाती, या सगळ्या गोष्टी सांभाळता माझं कधी कधी काय बोलतात भावला होऊन जातो. सो असं मी एवढं तुम्हाला सगळं खरं सांगतो, फंबल मारले तरी तसेच ठेवतो. सो तुम्ही विचार करा की मी जेन्युइनली जे काही करत असतो ते तुम्ही बघता, तुम्हाला आवडतं. जे काही माझे मोजके सबस्क्रायबर आहेत. आत्ता हा व्लॉग करताना माझे सबस्क्रायबर 287 आहेत फक्त, पण सगळे जेन्युइनली मिळवलेले आहेत. मी कुणाला करच रे असं नाही सांगितलं, त्यांनी हळूहळू केलं. सो मला त्याचा आनंद आहे की माझ्याकडे जे सबस्क्रायबर्स आहेत ते जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत. आणि आज म्हणजे इतर वेळेला माझ्याकडे माईक वगैरे असतो, पण आत्ता माईक नाही आहे. पण ये मेरी मन की बात मैं कर रहा हूँ, जैसे पंतप्रधान मोदी जी करते हैं मन की बात, तसं माझ्या मन की बात आहे की अशा गोष्टी माझ्यासोबत घडत असतात. आता 1 किलोमीटर नथिंग आहे. जेव्हा फिरायला येतो तेव्हा 1 किलोमीटर चालणं काहीच नाही वाटत. हां, तुम्ही ऑलरेडी मुंबईला किंवा कुठे आपल्या कामाच्या ठिकाणी
तिकडे जात आहे तेव्हा हे 1 किलोमीटरचं अंतर चालणं पण तुमच्यासाठी कठीण होऊन जातं, कारण तुम्ही ऑलरेडी मेंटली थकलेले असतात, शारीरिकरित्या थकलेले असतात. पण तुम्ही अशा निसर्गात आल्यावर तुम्ही थकूच शकत नाही, कारण तुम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत मस्तपैकी फक्त तुमचं वॉक करत राहता, पाहिजे तिकडे फिरत राहता, पाहिजे तसं फिरत राहता. आता तुम्ही बघाल इथे भरपूर कपल्स आलेत, भरपूर फॅमिलीज आल्यात, पण त्यांचा आनंद, त्यांचा इकडचा निसर्ग बघून, महाबळेश्वरचा निसर्ग बघून होणारं सुख, हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, मी सुद्धा म्हणजे मलासुद्धा इतका आनंद होतो आहे. इथे भरपूर ब्लॉगर्स वगैरे येतात. हे बघा आता पुन्हा एकदा वॉटरफॉल दिसेनासं झालं, कारण ढग पुन्हा खाली उतरले. तुम्हाला ढग वगैरे जे आकाशात आपण पाहतो ना मुंबईला, ते सगळे इथे तुमच्या आजूबाजूनी फिरताना दिसतील. इतकं छान वातावरण आहे इकडचं आणि खूप मजा येते. सो तुम्ही बघत राहा हा महाबळेश्वरचा ब्लॉग. ॲक्च्युली हे महाबळेश्वरचं आमचं शेवटचं ठिकाण होतं. फार कमी ठिकाणी फिरलो, कारण इथली माहिती कमी असली, गाईड नाही घेतला तर थोडंसं तुमची ठिकाणं कमी होतील. पण जर तुम्ही खरंच म्हणजे गाईडसाठी तुम्ही पैसे देऊ शकता तर तुम्ही प्लीज गाईड करा, जेणेकरून काय होईल, इकडच्या लोकांना रोजगारसुद्धा मिळतो आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला इकडच्या गोष्टींबद्दल चांगलं सांगू शकतात. जसं मगाशी यास्मिन मला विचारत होती की लिंगमाला म्हणजे काय. सो ह्याचं उत्तर गाईड चांगलं देऊ शकतो, कारण तो इकडचा स्थानिक असतो. तर असं गाईड वगैरे माझ्या मते तुम्ही फिरायला जाता तर तिकडे काय गोष्टी घडत आहेत किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी असतात हे सगळं जाणून घेण्यासाठी एक गाईड हवा. बरं ठीक आहे, गाईडची गोष्ट वेगळी. पण काल आम्हाला जो महाबळेश्वरमध्ये भेटला होता एक मुलगा कात्रट म्हणून, त्याचं आडनाव कात्रट, नाव तेजस कात्रट. सो त्यांनी आम्हाला जे गाईड केलं ना, त्याच्यामुळे आम्हाला हे जेवढं काही आम्ही फिरलो आहे महाबळेश्वरमध्ये ते फिरणं जास्त सोपं झालं. कारण त्यांनी काही क्षणामध्ये आमच्यासोबत एक काहीतरी 10-15 मिनटं गाडीमध्ये बसला असेल तो, पण त्यांनी ज्या पद्धतीने क्लिअर करून दिल्या ना गोष्टी, की तुम्ही इथे जा, पहिले इथे जा, मग इथे पॉईंट्स आहेत, तिथे 12 पॉईंट जवळच आहेत, मग त्या 12मधला एक सावित्री पॉईंट फक्त लांब आहे वगैरे वगैरे, त्यांनी जे काही समजवलं त्याच्यानुसार आम्ही गेलो. तर इकडे हे ताई दादा सगळे मेहनत करतात. कशा प्रकारचं दुकान वगैरे आहे त्यांचं. सो हे बघा ना, म्हणजे इकडचे लोक ज्यांना इथे रोजगार उपलब्ध झाला या पर्यटनामुळे, ते कशा प्रकारे मेहनत करतात, दररोज येतात, आपलं दुकान लावतात, त्यातून कमवतात, त्यांचं घर चालवतात. सो गाईज, आणि हे नुसतं हे पैसे कमवण्यासाठी वगैरे असं नाही आहे, तर ही जवळजवळ ते सेवासुद्धा करत आहेत ना एक प्रकारे. भले पैसे घेत आहेत त्यात, आणि कुठलीच गोष्ट जगात फुकट मिळू शकत नाही. सो त्याचे पैसे जरी घेत असले तरी ती एक सेवा पण आहे, कारण त्यांनी जर ठरवलं आणि ते इथे आलेच नाही तर पर्यटकांना लागलेल्या भुका, त्यांना हवं असणारा त्यांना लागलेली तहान भागवणार कोण. सो हा प्रश्न आहे. सो ती एक प्रकारची सेवा पण आहे आणि त्यांचा बिझनेस पण आहे. गाईज आपण भेटूया, माझ्यामध्ये मी खूप बोलतो, सो आपण भेटूया काही वेळानंतर. पुन्हा एकदा वरचा व्ह्यू दाखवतो जो मगाशी दाखवला होता धबधब्याचा. आता पुन्हा रिटर्न आल्यावर आम्ही पुन्हा त्या प्लेसवर आलो. इथून हा धबधबा खाली पडतो आणि तो बघायला जायचं तिकडे कुठेतरी लांब तिकडे, आता दिसत नाही. बघा ना पाणी केवढं आहे, बाप रे बाप. बरं, आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सतत लिकेज हे चालूच आहे. स्वीट कॉर्न. सो स्वीट कॉर्न मस्त बनवून दिलाय, मसाला टाकून, कांदा, कोथिंबीर सगळंच आहे गरम गरम. आणि समोर पाऊस, आणि इथे यास्मिन आणि साहिल देतो. सो चिअर्स. तुम्ही बघू शकता निसर्गातल्या असलेल्या लोकेशन्स असतात ना, किती सुंदर वाटतात. हा ट्रॅक गव्हर्नमेंटनी डेव्हलपमेंटमध्ये बांधलेला आहे लोकांच्या सोयीसाठी. इथे पाणी जात आहे आणि इथे त्या नदीचा डोह आहे आणि
पुढे मग ही नदी या बाजूला वाहत जाऊन धबधबा होते. वॉटरफॉल आहे हा, आधी मिनी वॉटरफॉल आहे आणि मग हा पुढे वाहत जाऊन मोठा धबधबा तिकडे होतो. नदीच्या द्वारे असा वाहत जातो आणि मग पुढे मोठा धबधबा होतो. तो खूप 500 फूट मोठा धबधबा आहे आणि तुम्ही बघू शकताय. बघा ते याच्यात कचरा बिचरा कोणी टाकलेल्या बाटल्या बिटल्या सगळं आलंय. कचरा प्लीज नका करत जाऊ यार. पर्यटकांना विनंती आहे, ही माझी विनंती नाही बाबा, मी कोण आहे तशी विनंती करणारा. पण मला असं वाटतं की खरंच आपण जिथे राहतो जातो तिथे आपल्याला स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ती प्लेस घाण होऊ दिली आपण तर मग आपण फिरणार कसं पुन्हा, आपली पिढी पुढची कशी फिरणार. सो इथे स्पष्टपणे लिहिलंय पण आहे, डेंजर झोन, पाण्यात उतरू नका, काळजी घ्या, पाणी जास्त आहे. आणि खरंच आपल्याला अंदाज नसतो. आता मगाशी येताना ज्या ट्रॅकवरून आलोय तो हा ट्रॅक आहे बघा. खालून नजारा कुछ ऐसा है देखो. हा जो पूल बनवलाय किती छान साकव बनवलाय, लोखंडी साकव. मग पुन्हा पुढे 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 आलात की ॲक्च्युली पाऊस खूप पडतोय. मला माझा मोबाईल सांभाळायचा पण आहे, तो खराबही होऊ द्यायचा नाही आहे. तुम्ही बघू शकताय. आता आम्ही परत निघालोय. इथे काहीतरी नवीन ॲडव्हेंचरस गेम चालू होतोय आणि ते ही जी रोप दिसते मधून ही रिव्हर क्रॉसिंग झिपलाईन. आणि इथे एक शंकराची मोठी मूर्ती बनताना दिसते, लवकरच परिपूर्ण होईल बहुतेक. आणि समोर जो हा दिसतोय हा डॅम सारखा डोह बांधला इकडे, तिथे पाणी जमा केलं जातं आणि मग पुढे सुटलं जातं ते पाणी. तुमच्यासाठी पावसात पण मी एवढी रिस्क घेतोय. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, एवढंच म्हणणं आहे. चला भेटूया महाबळेश्वर नंतर लवकरच. पाचगणी सिटीमध्ये पण पाचगणी सिटीमध्ये पण कसं धुकं आहे तुम्ही बघू शकता. हे पाचगणी आहे. आता पुण्याला गाडी निघाली आहे. पुण्याला काय बघायचं आहे? शनिवारवाडा बघायचा आहे आणि सारसबाग. पण ते दोन्ही बाजूबाजूला आहे, ते पण बघावं लागेल. एक एक टोकाला असेल तर पूर्ण हे होऊन जाईल. हा प्रवास तर हे गाडीमध्ये चाललेल्या गाण्यांना कॉपीराईट येतं ना, मला अजिबात आवडत नाही. तर हे गाडीत चाललेली गाणी आहेत, त्याला यूट्यूबचा कॉपीराईट येतं. पण ठीक आहे, म्हणजे ते मला रिन्युअल रिक्वेस्ट नाही आली कुठे, त्यामुळे चालून जातं. भाई एक नंबर टूब आहे. ये टिम टिम करती बूंदों में मुकमन भर नाचे, ये कल कल करती कोयल बैठेगी तो सुना दे, वो वृक्ष के डाले गगन में झूमे गिल बहलावे, मन बनिए मौजी छोड़ छाड़ जग बली बोले. घाटजाई देवी मंदिर पाचगणी. काल मुद्दा विषय निघाला होता, घाटजाई देवी म्हणून आहे इकडे. यार बन